श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम। राजाधिराज रामचंद्र भगवान की पवन सुत हनुमान उमापति महादेव नमः पार्वती हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय 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 जय। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। कुंडली वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय। आज भक्तमाल ग्रंथामध्ये श्री ध्यानादासजी म्हणजे ध्यान करण्यामध्ये ज्यांना अतिशय जसं ज्ञानोबा निवृत्तीनाथ सोपानदेव आणि आईसाहेब मुक्ताबाई ह्या ध्यानमय संत होते, पण समाजाकरता अर्चन धर्म वाढवला. कारण सगळेच श्रोते किंवा जीव हे ध्यानाचे अधिकारी असू शकत नाही, म्हणून बहुसंख्य लोकांना तुलसीदास झाले, कबीरदास झाले, बहुसंख्य लोकांना ईश्वराचं साधन कळावं याकरता या मार्गाचा अवलंबन करून समाजाला सन्मार्गावर लावलेला आहे. म्हणून हे म्हणतात भगवान त्याच्या ध्यानामध्ये मग्न राहणारे असे ध्यानदासजी यांच्या जीवनामध्ये असत वाक्य तोंडातून निघत नसे, अभद्र नाही, असत नाही. त्यामुळे यांच्या मुखातून निघालेलं वाक्य सत्य होत होतं. मग ज्याला वाचेचं हे बल पाहिजे असेल, आपली वाचा खरी व्हावी याकरता जर बल पाहिजे असेल तर त्याने त्याच्याकरता असत्य आपल्या तोंडातून काढू नये. माझ्याकडे असे 4-5 गुरुजी आले की मला बरं वाटत नाही, मी बेचैन असतो, वाईट विचार येतात. तर त्यांना मी सांगितलं की अरे आपल्या वेदामध्ये भद्र सूक्त सांगितलं आहे. भद्र म्हणजे कल्याण करणार. तुम्ही यजमानाच्या घरी जाताना शांती करताना भद्र सूक्त म्हणतात, मग तुम्हाला तुमच्या स्वतःकरता म्हणाल काय हरकत आहे? तर त्यांनी म्हटल्यावर त्यांना ते वाईट विचार गेले. त्याचं वर्णन असं आहे, त्याच्यातला एक मंत्र तुम्ही नेहमी म्हणता, स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्व त आनो भद्राकृत ओदन्तो विश्वतो दब्धासो अपरीतास उद्भिताः देवानो यथा सदमिद्वृधे आसन्न प्रायुः रक्षितारो दिवे दिवे देवानां भद्रासुमतिर्यतो यतान्ति आयु प्रार्थन्तु जीवसे तान् पूर्वजानि विधावुमहे भगं मित्रमस्य अर्घ्यमणं वरुणगुं सोम विश्वनाः शुभगामयस्करत. तर हे भद्र म्हणजे कल्याण करणारे वेदामध्ये मंत्र सांगितलेले. त्याचप्रमाणे असं आपण करत गेलो की आपल्या तोंडातून अभद्र, असत्य आणि कुवाक्य. आता मूर्ख हा शब्द नेहमी आपल्या तोंडात येतो, तो काय आहे? हां, मग आधी आपल्याला कोणते शब्द अभद्र आहे आणि कोणते शब्द भद्र आहे हे कळालं पाहिजे. हे सर्वसाधारण जीवाला कळत नाही. कोणत्याही लहान मुलाला साल्या, हलकट, हरामखोर हे शिकवावं लागलं का? त्याने ते ऐकून ऐकून घेतलं आहे.
पूर्वी ज्या गल्लीमध्ये एकच जातीचे लोक राहायचे ना, त्यांच्या तोंडात अभद्र शब्द यायचे नाही, कारण त्यांना ते ऐकूच यायचे नाही ना. आता तर मोबाईल उघडला की बिलकुल ऐकू येतं, ढेशिंग ढेशिंग. ना बाप ऐके, ना आई ऐके, ना आजी ऐके, ना आजोबा ऐके, सगळे उघडले की सुरू. असं आहे ते. पहा तुम्ही ते सिनेमांच्या गाण्यामध्ये काय आहे, आपल्या नातीला आपण गंमत दाखवतो कसा नाच चाललाय म्हणून, तर आपणच दाखवतो, म्हणजे आपण प्रवृत्त करतो. म्हणून कलियुगामध्ये सगळीकडे अभद्र आहे, भद्राचा विचार राहत नाही. आपल्या पूजा मार्गामध्ये सुद्धा भद्र आहेत, म्हणजे मंडळ सर्वतोभद्र, म्हणजे सर्वतोपरी कल्याण करण्याकरता त्या ज्या देवता आहे त्यांची पूजा करायची, ते मंडळ स्थापन करायचं, त्यांचं हवन करायचं, आणि आपलं सर्वतोपरी कल्याण होण्याकरता. म्हणजे शास्त्रानं आपल्याकरता पुष्कळ प्रयत्न केले. साधा श्लोक आहे, सहना भवतु सहनौ भुनक्तु सवीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. आपण हा श्लोक म्हणून खोट्या कामाला सुरुवात करतो, असं झालं. म्हणजे मग आपल्याला त्याचं महत्त्व नाही कळत ना, शब्दाचं महत्त्व कळालं पाहिजे. शाबासकी केव्हा मिळते? चांगलं वागल्यावर. शिक्षा केव्हा मिळते? चुकीचं वागल्यावर. आम्हाला एक शिक्षक होते, त्यांना क्रोध आला ना, चुकलेल्या वया फाडून टाकायचे, म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांच्या वया चुकलं की फाडून फेकून द्यायचं, आणि दुसऱ्या दिवशी नवीन वया आणायच्या स्वतः, आणि मग मुलांना द्यायचे. ते बरेच शिक्षक म्हणाले, हा काय मूर्खपणा लावलाय, तुम्ही एक पान फाडा ना. तुम्हाला काय करायचं आहे म्हणे, माझ्या पगारातल्या मुलांना वह्या दान दिल्या जातात प्रत्येक वर्गाला. हातामध्ये पुस्तक आणायचे नाही ते शिकवायला. उद्या कोणता धडा आहे, तू पुस्तक काढ आणि मी बोलतो, म्हणजे पुस्तक मुखोद्गत. जितक्या वर्गावर जायचे तितक्या वर्गाचं त्या विषयाचं पुस्तक काढे, पान प्रकरण 2 नंबर काढ, म्हणजे 2 नंबरच असणार. पण क्रोध इतका होता, वया फाडून टाकायचे, दुसऱ्या दिवशी नवीन वया पोरांना आणून द्याय. काय मग सगळे म्हणायचे त्यांची बरोबरी कोणी करू नका, रिकामं काम आहे ते. बरोबर आहे, विद्यार्थी घडला पाहिजे, म्हणजे हां असं आहे. म्हणून ते म्हणतात हे ध्यान बघणं होते. यांचं दोघांचं दाम्पत्य म्हणजे पती पत्नी, यांना दुसऱ्याचं दुःख दिसायचं पण स्वतःचं दुःख दिसायचं नाही. ते कारण ते दुःखाला दुःख मानत नव्हते. प्रसंग आला आहे, निघून जाईल. त्यामुळे त्यांच्याकडे संत समाज येत असे, आणि संत समाजाला सुद्धा भोजन घालून ध्यानाचा उपदेश करत असे. आणि असं आचरण करणारे हे दोन्ही, यांचे मुलंही तसेच निघाले, आणि यांच्या समोर यांचे नातू आणि नाती तशाच निघाले. एक वंश, दुसरा वंश आणि तिसरा वंश, 3 वंश सांगतात. याच संत मालिकेमध्ये छोटे छोटे संत आहेत. श्री मुकुंदजी निघाले, हे प्रबोधानंदजींचे शिष्य. यांनी एक उत्तम आश्रम बनवलेला होता, उत्तम. त्या आश्रमामध्ये अन्न पाणी आणि राहण्याची सुविधा. संत आला की त्याने त्याची वस्तूच काढायची नाही, सगळ्या तयार असायच्या ते. बरं, जवळपास 50 संत एका वेळेला येतील एवढी सोय होती आश्रमामध्ये. मग आता असं करता करता एका संताला अशी बुद्धी झाली की महाराज, तुम्ही इतक्या वर्ष झाले संताचा
पूजा करताय, तुमच्या मनात त्याग कितीपर्यंत आला आहे? आतापर्यंत त्याग तुमच्या आचरणात किती आला? म्हणजे तुम्ही माझ्या त्यागाची परीक्षा पहा. मी उत्तीर्ण झालो तर ठीक आहे. यांनी गमतीत काय सांगितलं, हा आश्रम मला देऊन टाका. देऊन टाका म्हटल्याबरोबर निघून गेले. सगळ्यांना पंचायत पडली. आपण गंमत करायला गेलो नाही, काय झालं म्हणजे तुळशीपत्र निघालं, अरण्यात चालले. पाणी नाही, सरोवर दिसल्याशिवाय मी पाणी पिणार नाही. दिसलं सरोवर, सरोवरावर पाणी प्यायला गेले तर त्या गावचा राजा शिकार करायला आला होता. तो शिकार करायला आल्यानंतर त्याचा घोडा शिकार करायच्या आधी मरून गेला. म्हणून त्या सरोवरावर तो दुःखी होऊन बसला होता. प्रधान सगळे हे गेले सरोवरावर पाणी प्यायला, तर ते पाणी तर राहिलं ठिकाणावर. तेव्हा यांचं कोण मेलं? माणूस मरायच्या ऐवजी कोण मेलं होतं? घोडा. पण मोठ्याच्या कुत्र्याचंही कौतुक होतं जगामध्ये. श्रीमंताच्या कुत्र्यालाही लोक मान देतात. गेले राजा म्हणजे राजे रडत आहे. महाराज काय झालं? अगं म्हणजे माझा इतका आवडता घोडा होता, हा पोरांवर प्रेम नाही, प्रजेवर प्रेम नाही, इतकं प्रेम होतं. अरे रे रे, हे घोडा काय तू राजाला दुःख देतो म्हणून आपले दोन्ही हात असे फिरवले. म्हणजे महाराज त्याला सद्गती मिळाली आहे. तो आता राजकामातून निवृत्त झाला, पुढच्या जन्मी आता तो राजाच होईल. तर हे जे प्राणी जे आहे ना, हे जे मिलिटरीमध्ये इकडे तिकडे जे असतात, यांना दुसरा जन्म मानव आहे एकदम डायरेक्ट. कारण ते सत्याच्या बाजूने लढत असतात. तर राजा त्यांना म्हणाले, महाराज त्याला पुढचा जन्म मिळू द्या, पण माझा घोडा आत्ता माझ्या हयातीत गेला, त्याचं काय? असं म्हणे. गेला तुमचा घोडा. घोड्याच्या कानाजवळ गेले मुकुंद महाराज. अरे बाबा, त्या राजाकरता तरी उठ, आणखीन 5-10 वर्षाने जा म्हणे. असं म्हटल्यावर घोडा उठला. राजाला आनंद झाला. राजाने संताचे पाय धरायचे ना, तर घोड्याचेच पाय धरले. संसारी जीव असेच असतात. हे पाणी प्यायला चाललं गेलं लगेच. मग त्यांच्या याच्यातल्या एका माणसाने सांगितलं त्यांना, म्हणे महाराज हे मुकुंद महाराज आहे, यांनी 4 दिवसापूर्वी आपला आश्रम दान देऊन टाकला, अशी घटना आहे म्हणे. आणि हे अरण्यात 3 दिवस झाले पाणी प्याले नाही म्हणे. का बरं? सरोवराशिवाय पाणी पिणार नाही. सरोवर आले तर राजा रडतोय, आल्यापासून पाणी नाही प्याले, आता ते दातीला आंघोळ करते पाणी पिते. या महाराजांचा आश्रम 8 दिवसाच्या आत या सरोवरावर नवीन बांधून द्यावा, राजाचा ठराव. घोडा जिवंत झाला ना. पुन्हा तो आश्रम तयार झाला. यांनी पाहिलं की आता आपण इहलोकी राहणं योग्य. काही दिवस राजाच्या म्हणण्याप्रमाणे आश्रमामध्ये आपण संत सेवा करू आणि इहलोकाची यात्रा लवकर. म्हणून त्या आश्रमामध्ये आपला एक स्नेही बंधू स्थापित केला. शिष्य नाही, कारण शिष्य आली की परंपरा, आणि परंपरा आली की डोकं उठाड आलं. कारण नसतं डोकं. आपल्या मागच्या लोकांनी नीट केलं तर बरं आहे, नाही तर पुढे काय होतं, डोकं खराब होतं. आता तुमचंच पाहणं, तुम्ही बांधलेलं घर पोरं जेव्हा पाडता, हे पाडते पाहणं काय वाटोळं करून राहिले, मी कसं बांधलं असेल मला माहिती, असं आपण करत बसतो. तसे या महाराज लोकांना सुद्धा करावं लागतं. आणि त्याच्या चिंतेतच मरून जातात. ज्याच्या चिंतनात मरायचं ना, त्याच्या चिंतनात मरून जात. म्हणजे ज्याचं चिंतन करताना मृत्यू आला पाहिजे. यांनी ते स्थापलं आणि त्याच आश्रमामध्ये देह सोडून दिला. पुढे एक संत तयार झाले, वृद्ध व्यासजी. व्यास आहे पण वृद्ध. हे सद्गुरू संतांमध्ये यांची निष्ठा होती. म्हणजे सगळे संत नाही, जे सद्गुरुपदाचे संत आहेत
जसं आपल्या पंढरपुरामध्ये काही संत आहे ते संत पूजा करतात. एकादशी झाली, काल आता प्राक्षाळ पूजा झाली बा पांडुरंगाची. आषाढ वद्य पंचमी मंगळवार होता, पंचमीला, चतुर्थीला सोमवार होता. मंगळवार आला म्हणून मंगळवारी पूजा न करता त्यांनी काल पूजा केली असेल बुधवारी उरलेल्या पंचमीला. त्याला प्राक्षाळ पूजा असं म्हणतात. या प्राक्षाळ पूजेमध्ये पांडुरंगाचं मंदिर कळसापासून तर खालपर्यंत धुवायचं असतं, संपूर्ण मंदिर. देवाला अभिषेक करायचा असतो. प्राक्षाळ म्हणजे उत्सवापूर्वी आलेले सगळे जे दोष हे सगळे क्षालन करायचे असतात. आणि देवाला सगळ्या पाची पक्वान्नाचा, आपल्याकडे 56 भोग नाही, 5 पक्वान्न आहे. आपल्याकडची पद्धत काय आहे? 5 पक्वान्न. आणि त्या 5 पक्वान्नामध्ये पुरणाची पोळी प्रधान आहे, शिरा, नंतर लाडू आणि जिलेबी. त्या जिलेबीचं आलं आहे आता की तुम्ही जी जिलेबी खाता त्याच्याने कोणते आजार होता? फ्रेश चाललं आहे तर पहा, घरचीच चांगली आहे, माव्याची सुद्धा चांगली नाही. पाहिलं का ते? हे बा, खूप चाललं आहे त्याचं. काय एक एक पदार्थांवर अरिष्ट येत आहे बघा तुम्ही. आता लोक त्याच्या आहारी गेले आहे आणि त्याचे संशोधन केलं आहे त्यांनी. त्याच्यामध्ये जे केलं जातं, 4-5 दिवसाचं आंबलं नको म्हणतात ते. रात्री टाकलं सकाळी घोटायचे, त्याच्यात ते काही टाकता ते बंद करा म्हणे, फुगणार नाही ती जास्ती. ही काय होते? फुगते आणि दीर्घ मुदत कडक राहते. आपली घरची केलेली दुसऱ्या दिवशी नरम होते. तिथे गडबड आहे म्हणे. तिथे गडबड आहे. तिथ्याच दिवस 2 दिवस कडक राहते, तिथे गडबड आहे. आणि ते तुमच्या शरीराच्या जननेंद्रियावर घातक आहे. डिक्लेअर केलं त्यांनी. मग ती गेलाबाई नांदीची असो का दुसरं कोणाची असो. आता हे जे बिचारे माल घेतात, चांगली येते म्हणून, त्यांना माहीत नसतं याच्यामुळे वाईट होतं. पण ज्याने काढलं आहे त्याला नक्की माहिती असतं की हे खराब आहे. जसं आता ते भाजीमध्ये काय टाकता तुम्ही ते तसं. म्हणून हे जे पदार्थ आहे दीर्घ मुदत टिकवले जातात. आता हे लोणचे, आपलं लोणचं वेगळं आणि हे लोणचं वेगळं. ते कमी तेलाचं असून सुद्धा दीर्घ मुदत टिकतं. त्याला कारण कीटकनाशक आहे त्याच्यात. म्हणून पुष्कळ चांगल्या व्यापाऱ्यांनी बंद करून दिला तो व्यवसाय, नको झाला. कारण माणसाच्या जीवाशी खेळतो मनुष्य. म्हणून ते म्हणतात वृद्ध व्याजी. त्यांना एक कन्या होती, तिचं लग्न ठरलं आणि एका सद्गुरूकडे खूप संत आले आणि त्या सद्गुरूने यांना निरोप पाठवला, तुझ्या घरी अन्नधान्याला मुलीच्या लग्नाला भरलाय म्हणे, तर ते मला देऊन टाक, तुझं लग्न तुला कसं पार. यांनी घेतलं सगळं अन्नधान्य देऊन टाकलं. वृद्ध व्याजी. मग आता सगळं उत्सवाला तर देऊन टाकलं गुरुकडे, गुरुला अर्पित करून टाकलं आणि स्वतःच्या कन्येचा विचार न करता शांत बसले. लग्नाचा दिवस उजाडला. बाकीचे घरातले पत्नी पोरं म्हणे, बाबा काय, मी सद्गुरूच्या चरणी वाहिलेलं आहे, ते बरोबर वेळेला येईल, काही काळजी करू नका. आता हे असं आपल्या बुद्धीला पटणार नाही, कारण आपल्या बुद्धीच्या पलीकडेच आहे. असं कसं काय वेळेवर येईल? वेळेवर आणायला सुद्धा काय लागेल? आर्थिक व्यवस्था. आता समजा आपण सगळ्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं पण त्याला ॲडव्हान्स द्यावा लागेल ना, त्याच्याशिवाय तो येतो का? लग्न कॅन्सल झालं ॲडव्हान्स. मंगल कार्यालयाचा बँडवाल्याचा ते उलट म्हणता नुकसान झालं तुमच्यामुळे, आमची ही तारीख गेली. अरे केव्हा तर तसं होतं ना, त्याला काय केलं जाय. तेवढ्या वेळामध्ये एक धनिक व्यापाऱ्याला प्रेरणा झाली आणि त्यांनी यांच्या मुलीचा विवाह स्वतःची मुलगी म्हणून करून दिला. आणि हे अद्भुत कार्य झाल्यावर
हे सद्गुरूकडे गेले की एवढा चमत्कार करायची तुम्हाला काय गरज आहे, कशा करता केला? जगामध्ये आता माझ्या मागे लचाण लागेल हे सगळं. मग म्हणे तुझी काय इच्छा? म्हणे जायची. कुठे? म्हणे देवाकडे. म्हणे कर नमस्कार देवाला. म्हणून त्यांच्या देवाला नमस्कार करायला सांगितलं आणि काम संपलं. कारण ही प्रसिद्धी नको, रिद्धी सिद्धी अवघ्या जवत्या परमानंदी मन नाही. मग त्यांना विचारलंय की त्या वाण्याने सुद्धा पुण्य केलं ना, माझ्या मुलीकरता त्याला करावं लागलं ते. हां, संताकरता केलं असतं तर मी माझा देहदंड घेतला नसता, कारण ती माझी जबाबदारी होती. ती गुरुलाही भोगावी लागली आणि त्या व्यापाऱ्याला पुण्य झालं कन्यादानाचं, ठीक आहे. आता यांच्या पत्नीला आणि नातेवाईकांना म्हटलं स्वतःचं कन्यादान यांनी स्वतःने केलं म्हणजे घरातल्या लोकांचा बाजू काय झाली? विरुद्ध. अहो आता तर मोठा भाऊ कधी कन्यादानाला बसला तरी ही खालची उसून फनफन करते, आपली पोरगी आणि ते बसतील, आपण काय चोर आहे या घरात? असं नाही. मोठ्या भावाने केलेलं कन्यादान त्याचं पुण्य घरातल्या सगळ्या भावांना मिळतं. पण आपलं नशीब असं आहे दोन्ही भाऊ शेजारी भेट न होय संसारी असे आपण जवळजवळ राहता पण एक दिवशी बरोबर जेवत नाही असे. कारण तुम्ही जर आप्तांशी सलोखा नाही ठेवत तर संतांशी देवाशी कुठून ठेवणार आहे? हे मोरणकर इथले त्यांच्या पुण्याला मी वास्तुशांतीला गेलो होतो. दोन्ही लोकांचं घर एकच होतं, म्हणजे मध्ये नुसतं आहे इकडे तिकडे. ते मला म्हणे दोन्ही घरांच्या वास्तुशांत्या करत. म्हणे वेड्या, सगळा प्लॉट एक आहे, दोन दोन कामं करू नका. मोठ्या भावाकडे वास्तू कर, तुझ्याकडे तो वास्तू नेऊन दाबून द्यायचा आणि तुझ्या घरात सत्यनारायण करायचा, म्हणजे बाकीचा खर्च वाटतो. मग ते मला म्हणे सत्यनारायण तुम्ही करा. आता मी थकलेलो होतो सगळ्या वास्तू करून, माझ्याबरोबर दुसरा ब्राह्मण होतो. म्हटलं हा करेल. म्हटलं मी सत्यनारायण करतो तुझ्या घरातला, तुम्ही दोन्ही भाऊ जवळ आहे, तुमची आई जिवंत आहे. आई या घरातून कधी स्वयंपाक झाला असेल, तिला वाटलं इकडचा चांगला, इकडची जेवली, इकडे जेवली तर तुमच्यात भानगड व्हायला नाही पाहिजे, मग सत्यनारायण करतो. म्हटलं पोरं तयार झाले. ती म्हातारी म्हणे दादा उद्या कधी यांनी नाही केलं तर यांना भोगावं लागेल तसं. म्हटलं बिलकुल नाही, काही तुमचं पुण्य काही माझं पुण्य. अजूनही म्हातारी केव्हा इकडे जेवते, नाही पडलं तर इकडे जेवते, एक पूर्ण झालं. कारण असं समजवलं पाहिजे पोरांना आणि सोन्यांना की तुम्ही एक आहे आणि इकडचा पुतण्या तिकडे काकू मला जेवायला वाटतं जेवला पाहिजे, इकडचा पुतण्या इकडे जेवला पाहिजे. शेजारी राहत आहे जेवलाच पाहिजे ना. माझा ताकद नाही, माझ्याकडून होत नाही अशी काकू नको, अशी जाऊ पण नको. माझ्याकडे अशी कंपनी नाही, वरती एक पोरगा आणि खाली एक पोरगा, तर म्हाताऱ्यांना 8 दिवस भेटू देत नाही ते खालीवर. तिकडे जायचं असेल तर तिकडेच राहा, आली उपाधी. हे असं झालं आहे. म्हणजे काही नाही ना, तुमचं सरोकार नाही तर कशाला तुम्ही वास्तू सांगता? सत्यनारायणाची पोथी वाचायला लावता मला. त्यांना समजावून सांगा, देव करायचा असेल तर तुम्हाला हे सगळं पाळावं. आचारो प्रथम धर्म, धर्म समजावून सांगितला पाहिजे. जोपर्यंत धर्म तुमच्याकडून होत नाही तोपर्यंत तुमचं कर्म ईश्वरापर्यंत पोहोचत. म्हणून धर्म आणि कर्म 2 शब्द आहे. तुका म्हणे सत्यकर्मा साह्य व्हावे, चांगल्या कर्माला साह्य व्हा. आणि जोपर्यंत लोक आपलं ऐकताना थोडं चांगलं सांगत राहा. कालाच्या ओघामध्ये ऐकणारे कमी होऊन जातात, असा कलिकाल आहे. न ऐकणाऱ्यांची गर्दी होऊन जाते, न ऐकणाऱ्यांची गर्दी होऊन जाते. म्हणून त्यावेळेस त्या वैश्याने लग्न लावून दिलं आणि त्यांनी आपल्या गुरुच्या चरणी देह ठेवून दिला. आता श्री जगनजी
जगन हे मोठे गोसेवा आणि संत सेवक होते. एकदा यांची गाय एकानं चोरून नेली म्हणून शिष्यांना खूप दुःख झालं की आता देवाला दूध नाही, काय करावं. तर या जगनजीला अजून माहिती नव्हतं की आपली गाय चोरीला गेली. मग त्याने काय म्हणे अजून देवाला दूध जात नाही म्हणून मी या पोरांना सुद्धा देवाला दूध का दाखवायला. ज्याने आणून दिलं आहे ना त्याचं दूध दिवसातून 2दा त्या देवासमोर गेलं पाहिजे. बरं माझा नियम असा आहे, ज्याने नैवेद्य दाखवला त्याने पिऊन यायचं म्हणजे प्रश्न नाही उरत. कोणी तयार होतं बिचारं नैवेद्य दाखवायला. आता अण्णाने तर लगेच दुसरं दूध पाठवावं लागलं. अण्णा रोज दूध ठेवतो देवाला आणि थोडं थोडं वाटतं सगळ्यांना. तर त्याचा नियम पानाचं कुट्टा पण कुठून आणतो घरून आणि सगळ्यांना 2-2, 3-3दा घ्या म्हणतो. बरेच लोक नाही म्हणतात तरी म्हणतो घ्या. आदर आहे ना, देवाचा जो प्रसाद आहे तो काही लोक म्हणे त्यांना तिकडच्या तिकडे वाटायचं आहे. म्हटलं तुला घ्यायचं ना तर घेऊ नको, पण मंदिरातला प्रसाद मंदिराच्या लोकांना मिळू दे. मध्ये डोकं घालू, मध्ये डोकं घालायची गरज काय. प्रसाद हा भक्तांनाच मिळाला. अभक्तम न दातव्यम. अभक्ता आता तुमचे दात खराब झाले म्हणून तुम्ही खानांनी ती गोष्ट सोडून द्या म्हणून तुम्ही अभक्त आहे असं नाही. पण तो योग्य वस्तूलाच मिळाले पाहिजे. वस्तू ही योग्य माणसाला मिळाली पाहिजे. म्हणून त्यावेळेस त्यांनी गुरुला सांगितलं म्हणे महाराज काय आपल्या घरची सुद्धा गाय चोरीला जाते. ते म्हणे अरे मग त्या गायीचा ऋणानुबंध. मग त्यांनी नामदेव महाराजांचं उदाहरण सांगितलं. नामदेव महाराजांनी कशी गाय जिवंत गेली होती महाराज तशी तुम्हाला काय चोरीला गेलेली गाय आणायची, काय कशाला विकत आणायची. त्या चोराला अशी बुद्धी झाली पाहिजे तुमच्या कृपेनं की त्यानं गाय आणून दिली पाहिजे. या जगन्नाथजीला फार ते लागून गेलं. कुठे राहिले म्हणे नामदेव महाराज आणि आपण कुठे राहिले. म्हणे जा रे म्हणे गोठ्यात पाहिलं तुझी गाय. पाहिलं तर गोठ्यामध्ये गाय, गोठ्यामध्ये गाय. आणि हे जगन्नाथ जीवन पाहिले. जगन्नाथा तू एवढं माझी कामधेनू खरंच आणून टाकली यांच्या म्हणण्याप्रमाणे. हे नामदेव महाराजांनी माझी बरोबरी लावला. नामदेवाची माझी बरोबरी होणार नाही कारण नामदेवानं जीवन सगळं नामामध्ये घातलेलं आहे. मी अर्ध्या संसारानंतर इकडे लागलेलो आहे. पण आज नामदेवांच्या नावाने गाय माझ्या गोठ्यात आलेली आहे. माझ्या नाही तर जगन्नाथा तुझ्या. तर आजपासून हा गोठा, हे शिष्य, हे मंदिर सगळं तुझं. मी चाललो इथून. यमुनेला गेले आणि यमुना तीरावर भीक मागून मागून देह संपवला. म्हणून त्यांना जगनजी असलेल्या सगळ्या स्थिर गोष्टीचा त्याग. आता दुसरे अतिशय सुंदर नाव आहे यांचं, झा-झू दासजी. झा-झू हे पयोहारी कृष्णदासजी महाराजांचे प्रमुख शिष्य. एक कृष्णदास नावाचे संत होते, ते फक्त दुधावर राहिले, पयोधारी, दूध घ्यायचे. यांच्या प्रमुख शिष्यामध्ये एक शिष्य होते, ते संगीत प्रवीण होते, हेमानंदजी महाराज. आणि हे भक्तिमाल ग्रंथाचं जेवढ्या दोहे लिहिलेले आहे ते गाऊन गाऊन लोकांना सांगायचे. आमच्याकडे सुद्धा आपल्या मंदिरावर सुद्धा एक बँक ऑफ महाराष्ट्राचे मॅनेजर आले होते विदर्भातले. आणि त्या दासगणू महाराजांच्या परंपरेतले होते. आणि त्यांना ऑफिस आटपलं की अशी सवय होती, ज्या गावामध्ये जातील तिथे पेटी घ्यायची आणि मंदिरात कीर्तन करायचे. दासगणू महाराजांचे पत्र त्यांनी आजूबाजूला तिकडे बळीरामपेठेत राहत होते, 2-3 मंदिरात करून पाहिलं. पण त्यांना कोणीतरी सांगितलं तुम्ही राम मंदिरात जा म्हणे. ते आले माझ्याकडे. मला म्हणे महाराज
मला कीर्तन करायचं असतं. म्हटलं बुवा एकादशीला आमचं असतं. त्यावेळेला अनेक संतांच्या पुण्यतिथ्या व्हायच्या आपल्याकडे. म्हणजे आता फक्त 15 महिन्यातून 2च कीर्तन होता. पूर्वी किती होतील त्याची काही गणती नव्हती. जी पुण्य तर तुम्ही पुण्यतिथीला येत जा. म्हटलं एकादशीला तुम्हाला आम्ही करू देणार नाही. नाही म्हणे माझा एकादशीचा हट्ट आहे असं नाही, मी करतो. तर ते बँक सुटल्यानंतर इतकं सुंदर, बरं त्यांना फक्त पेटी, बाकीचं साहित्य काही लागायचं नाही. तुमचं माईक नसला तरी चालेल. इतके प्रवीण होते ते कीर्तनामध्ये. आणि प्रत्येक कीर्तन झाल्यानंतर त्यांनी प्रार्थना कर. म्हटलं साहेब तुमचं मागणं काय? प्रमोशन नाही. मग काय? या नोकरीतून लवकर रिटायर करा. कीर्तन झालं की एवढंच देवाला सांगा. नाही म्हटलं मग आता त्याला ज्या दिवशी करायचं असेल त्या दिवशी करेल तो. मग तुमच्याकडून तुम्ही स्वतः का? नाही म्हणे मी स्वतः नाही होणार, त्याने मला रिटायर करायला पाहिजे. म्हटलं मग तुमच्या हातकडून अपराध घडल्यावर रिटायर होईल. अपराध घडू देणार आणि मी तसं वागणारच नाही म्हणे. म्हटलं मग याचा नियम असा आहे की तुम्हाला शेवटपर्यंत कीर्तन करावं लागेल. नाही म्हणे तो प्रसंग आणेल आणि त्या दिवशी मी रिटायर होईल. आणि तसंच झालं. इथून गेल्यावर 4 वर्षानंतर प्रसंग आला, मुलगा गेला आणि त्यांनी नोकरी सोडली. असे ती कीर्तनाची जो छंद जो आहे ना तो काही आगळा आहे. त्याच्यामध्ये मनुष्य एकदा दंग झाला की त्याला हे सगळं भय चिंता मिटून जाते. म्हणून हे जाजूदासजी हेमानंद महाराजांचे भक्तिमाल ग्रंथाचं स्मरण आणि नाभाजींचं लिखाण हे आपल्या पेटीवर तबल्यावर गायचे. जाजाजींचा जन्म चतुर्दशीला उत्तर कालामध्ये म्हणजे सकाळीच पंडित चोखाराम यांच्या घरी झाला होता. यांच्या वडिलांचं नाव चोखाराम. अखंड विप्र जातीमध्ये जन्माला आलेले होते. यांचं गोत्र कौशिक होतं आणि जाजूजींची निष्ठा भगवंत भजनावर होती. पिताजींनी यांना वेद अध्ययन करायला लावलं, पण यांचं वेद अध्ययनापेक्षा भजनामध्ये जास्त. कारण वेदाध्ययनानंतर ध्यान करून मग देवात जाता येतं. भजनामध्ये मात्र काहीच करून नाही, भजनातच देवात जाता येतं. म्हणून शंकराचार्यांनी एक स्तोत्र लिहिलं आहे, भज गोविंदम भज गोपालम मूढमते. एवढं सगळं शास्त्राची निर्मिती केल्यावर ते स्तोत्र लिहून ठेवलं. आणि सगळं झाल्यावर विष्णू सहस्रनाम लिहिलं. भागवत आटोपल्यावर सुद्धा की हे सगळं सार आहे. पण आता बऱ्याच लोक विष्णू सहस्रनाम आमचे नाना रोज म्हणायचे. बघा इथे बसले इथे एकदा विष्णू सहस्रनाम म्हणायचे, ओंकारेश्वर मंदिरात जाऊन म्हणे. तर त्यांनी एकदा खाली मान घातली, विष्णू विष्णू षटकारो भूत असं मान हालायचे त्यांची. विष्णू विष्णू षटकारो भूत भव्य भूत. पुन्हा वरती विष्णू सहस्रनाम संपल्याशिवाय वरती होणार नाही, म्हणजे होणारच नाही. असं विष्णू सहस्रनाम झालं पाहिजे. आपण काय करतो, वाचत जातो इकडे तिकडे पाहत जातो, वाचत जातो इकडे ते पाहायचेच नाही. आले इथेच बसायचे ते रामाकडे पाहून, खाली मान डोळे बंद. तसंच ओंकारेश्वरला आणि जायचंही पायी आणि यायचंही पायी. म्हणजे एवढं सकाळी फिरणंही व्हायचं आणि सगळं व्हायचं. माझे मुख्य श्रोते होते ते त्या काळात. असे की ती एक आवड असते. असं विष्णू सहस्रनाम झालं पाहिजे. काही लोक विष्णू सहस्रनाम लावून देतात मग ध्यानमग्न बसतात, कारण ते नाम मनावर परिणाम करतं. गोविंदम गरुडध्वजम ते तसं आपल्या मनावर परिणाम करतं. म्हणून व्यासांनी विष्णू सहस्रनामाची प्रचिती विवेकानंदांनी घेतली. पुन्हा ते मुंबईत आले होते आणि त्यांच्याजवळ बरेच ग्रंथ होते. काय झालं कोणाला खंडाळ्याच्या घाटामध्ये कोणीतरी ते ग्रंथ चोरून घेतले आणि विष्णू सहस्रनामाचं पुस्तक मात्र कायम राहिलं.
सकाळी उठले विवेकानंद, चोरी झाली. बरं झालं म्हणे, आता देवाने सांगितलं की काही वाचू नको, एवढंच वाच. आणि त्याच्यामध्ये सहस्र रुपये होते विष्णू सहस्रनामामध्ये, ते राहिले. त्या दिवसापासून यांनी वेदाभ्यास बंद करून दिला. फक्त विवेकानंद रोज विष्णू सहस्रनाम म्हणायचे, कारण अशी प्रचिती येते विद्वानाला. माऊलीने तर सरळ लिहिलं, चहुवेदी जाणं षटशास्त्री कारण, 18 पुराणे, 18 पुराणं, 6 शास्त्र, 4 वेद यांचं मंथन करून देवाचं नाव दिलं आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. म्हणून त्यावेळेस त्यांच्या वडिलांनी त्यांचं वेदाध्ययन करवलं, पण ते भजनामध्ये तल्लीन राहायचे. आपले गुरु हेमानंदजी यांचा उपदेश त्यांनी जयपूरच्या पश्चिमेत अरण्य प्रदेशामध्ये घेतला आणि तिथे एक तलाव होता. गुरु तिथून निघून गेले आणि ते तिथेच राहिले आणि तलावावर एक आश्रम बनवला आणि प्रार्थना करायला, भक्ती करायला आरंभ केला. भक्ताच्या हृदयामध्ये दर्शनाची प्रबल लालसा होती. काय होती? त्यांच्या मनामध्ये भजन करताना लालसा एकच होती की मला भगवंताचं दर्शन झालं पाहिजे. पण गुरूंनी सांगितलं होतं, देवाला दर्शनाकरता सुद्धा अट्टहास करू नको, कारण कलियुगात देवाला देहरूपी मानव धारण करून दर्शन देता येत नाही. मग म्हणे देव कसा कळेल? देव बुद्धीने कळतो कलियुगामध्ये. म्हणून माऊली पहिल्या अभंगातली ते बघा, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. ज्या दिवशी तुम्हाला कळून जाईल की परमा आपली बुद्धी आनंद रूप आहे, परमात्मा बुद्धीत आहे, त्या दिवशी तुमची सगळी सांगता झाली. 48 वर्ष झाले अभंग म्हणतात, रूप पाहता लोचनी, पण काही बुद्धीत फरक पडत नाही. असं आहे ते. निस्पृह बुद्धी होते, बुद्धीमध्ये कुठली लालसा राहत नाही, कारण देव बुद्धीत येतो. म्हणून तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात, बुद्धिदाता नारायणू, असा शब्द येतो. सगळे अभंग जरी नाही तुम्ही अभ्यासले ना तरी मुद्दे मुद्दे लक्षात पाहिजे. बुद्धिदाता नारायण, त्या बुद्धीनं ईश्वर कळण्याकरता तोच त्याचीच कृपा लागेल. आणि एकदा बुद्धीनं ईश्वर कळाला की अस्थिरता जीवनातली संपली, त्याची प्राज्ञा स्थिरावली, तो स्थिर होऊन जातो, आपोआप कळतं माणसाला. म्हणून त्यावेळेस इष्टदेवताचं एकदा हे झाजूजी अयोध्यापुरीला शरयू नदी तीरावर गेले आणि तिथे भगवंताचं क्रीडास्थळ आहे. कोणाचं? रामाचं. हे रामाचेच भक्त होते. म्हणून त्या शरयू नदीच्या तीरावर राम, लक्ष्मण आणि सीता हे यांच्याकरता प्रगट झाले तिथे अयोध्येमध्ये आणि दर्शन दिलं. सांगितलं आता याच्या पुढे मानवी दर्शनाची लालसा ठेवू नको, कारण मला मानवी दर्शन घ्यायचं म्हणजे त्रास होतो तुला द्यायचं म्हणजे, कारण देवाला मानव रूपात यावं लागतं ना परत. तुलसीदासांनी सुद्धा काय सांगितलं होतं हनुमंताला, मला राम मानवी रूपात पाहिजे अयोध्येच्या रूपामध्ये. अरे म्हणे ऐकणार आहे नाही, म्हणे नाही. मग शेवटी रामाला हनुमंताने सांगितलं की त्याला तुम्ही ओळखले जात नाही, तुम्ही गंध लावायला सुरुवात करा, तिलक करे रघुवीर. तेव्हा तुलसीदासाला कळालं आणि त्या दिवशी रामाने सांगितलं आता याच्यापुढे असा हट्ट करायचा. मग आता हे 2 चरित्र ऐकल्यावर आपण हट्ट करायचा का असा, आणि केला तर मूर्ख होता आपण, कारण देवाला त्रास व्हायला नको. पांडुरंगाने सांगितलं ना की कितीही गर्दीत आले तरी मी कुठे राहील त्या दिवशी. मग कशा करता पैसे द्यायचे आणि पोलिसाची मध्यस्थी करायची आणि जायचं.
म्हणजे देवाच्या वचनावर तुमचा विश्वास आहे का? अनुभवतो लोक, हजारो लोकांचं लक्ष तिकडे जातं, ते मध्ये कसे काय राहतील देव? एकादशीच्या दिवशी सगळे लोक कळस पाहताना. बरं, यांनी मोठा कळस केला नाही अजून पंढरपूरवाल्यांनी, तेवढा ठेवला असं खोटं. आता काय करतील तर करो. केवढा मस्त करायला पाहिजे तसं सोन्याचा असा लाख 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 करतोय. बरं पडलंय ना भरपूर, पण कद्रू 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 म्हणून शरयू नदीच्या तटावर भजनामध्ये तल्लीन झाले आणि परमात्माने दर्शन दिलं की अरे घे आता तरी दर्शन घ्या, मी केव्हाचा उभा आहे. जाजूजींची साधना चालू होती. परत एकदा राम घाटावर अयोध्येमध्ये अजून मन भरलं नव्हतं दर्शन, म्हणून ते त्या राम घाटावर प्रगट झाले. हे अखंडानंद स्वामीजी आहे ना, यांना सुद्धा एवढा संन्यास घेतला होता. ते आपले देवरा बाबांचाही अनुग्रह झाला, तरी नामावर श्रद्धा नव्हती त्यांची. म्हणजे माणसाचं काय प्रारब्ध. त्यांनी लिहिलं आहे स्वतः. मी आता ऋषिकेश गेला ना, त्याला म्हटलं तू अखंडानंदांच्या आश्रमामध्ये जाऊन ये, वृंदावनामध्ये पाहून येते स्थिती. तर त्यांनी ते सगळं चित्र तिथे लिहून ठेवलं आहे. तर ते स्वर्गघाट आहे अयोध्येला. त्या स्वर्गघाटावर अजूनही रामनामाचे महात्मे असे झोपलेले असतात. सीताराम 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 असं ओरडत राहतात. लोक जेवणाचं साहित्य आणून देतात, कपडे ठेवून देतात, लोक चालले जातात. पाऊस आला तर एक पूर्वी अशी ताटी होती, ती अंगावर घ्यायचे ते, मग लोक खाली असा चौरंग ठेवून द्यायचे, तिथेच पडलेले राहायचे. आता प्लॅस्टिकचे कागद टाकून देतात त्यांना चौरंगावर. पण त्या स्वर्गघाटावर ते पडले जात असं सीताराम. कशा करता? शेवटचा दिवस येण्याकरता. ते अखंडानंद तिकडून जे आले स्वर्गघाटावर, तर एक जटाधारी महात्मा पडले होते. सीताराम सीताराम. काय अखंडानंद म्हणाले, हे काय देवाचं काम आहे? अरे बोले मूर्ख इधर आओ. तो महात्मा म्हणाला मूर्ख इधर आओ. आता हे प्रकांड पंडित विद्वान, पण रामघाट आहे तो सरयू घाट आहे. मूर्ख, राम नाम को झूठ बोलता है. लगा बोले ते नख होतं, लाव माझ्या तुझ्या कानाला माझं नाक. वाकावं लागलं. झोपलेले होते महात्मा. सीताराम सीताराम. दुसऱ्या पायाला लाव, हाताला लाव. जटा काढली, सोडली, तर अशी अर्धा किलोमीटर लांब गेली ती. त्या टोकाला जा, तिथे सीताराम. तिथे अनुग्रह झाला. तिसरा पाय धरले संताचे की आता रामनाम जपेल संन्यासी असल्यावर सुद्धा. ते ध्यानही करायचे, सेवाही करायचे आणि रामनामही जपायचे. तिन्ही गोष्टी करायच्या. भागवत दर्शन नावाचे 2 ग्रंथ आहेत, त्याचे मी पुष्कळ वेळा सांगितले. ते हरिद्वारचा असा उल्लेख करता. बद्रीनाथ आणि केदारनाथ जाताना हरिद्वारला जावं लागतं ना, तर म्हणे ते हरिद्वार नाही, हे हरिद्वार, हडद्वार. कारण पशुदेही नाही गती, ऐसे सर्वत्र बोलती. म्हणून हे हरीकडे जाण्याचं द्वार आहे म्हणे. तिथे ते गाव तर बसलेलंच आहे, ते सगळेच गावाचे लोक जातात, पण आल्याला हरीसारखे वागत नाही. म्हणून हे शरीर गेलं पाहिजे. हडद्वार म्हणजे हरीचं द्वार हे मनुष्य ठरलं आहे. कारण दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रियदर्शना. भागवत दोहन नावाचं एक छोटं पुस्तक लिहिलं त्यांनी. आणि हा आता तिथे आश्रमात गेला आणि तिथून नेमकं एक पुस्तक उचलून आणलं त्याने माझ्याकरता. सुदामचरित्र त्यांनी सांगितलेलं. म्हणजे जे मला म्हटलं ते तू लक्ष दे त्याच्यावर. आता माझं तर झालं, इतके वर्ष मी सांगून झालं. बरोबर एवढं सुदामचरित्र लिहिलं त्यांनी. कारण प्रत्येक संताचा सुदामचरित्राच्या वेळा भाव वेगळा होतो.
म्हणून कोणी भावयुक्त चरित्र जे आहे ते ऐकावं. माऊली लिहिते त्याच्यावर, भावबळे आकळे. हां, म्हणून जे संत भावपूर्ण वर्णन करतात त्यांचं ऐकलं पाहिजे, कारण त्याच्याने आपला भाव कच्चाचा पक्का होतो. जसं मोदीजींनी शेतकऱ्याचा भाव पक्का होण्याकरता स्वतः माल विकेल म्हणे तो, असं आहे. नाही तर दलाला जो द्यायचा मग दलाल विके, तो अर्ध काढून घे. हे फुलंसुद्धा इतके काढून ठेवतो तो दलाल त्याच्यातून, आणि मग लिलाव करतो. रोजची प्रत्येकाची इतके फुलं गेले म्हणजे काय झालं, शेंगा काढून ठेवतो. आता काढायचं नाही शेतकऱ्याचा माल दलालाने, फक्त बोली बोल. म्हणून दलाल हलाल दोन शब्द आहेत त्यांच्याबद्दल. मजा मारता ना, असं आहे ते. म्हणून आता तुम्हाला विकताना शेतकरी स्वतः दिसतो, त्याचा माल आहे, त्याचा माल त्याला चोरी होती पूर्वी. म्हणून ते म्हणतात रामघाटावर साधनेमध्ये तल्लीन झाले राघवेंद्र सरकार. परत झाले. लक्ष्मण म्हणाले, प्रभू मला आज्ञा द्या, तुम्ही याला ठिकाणावर आणायची. मी आत्ता आणतो म्हणे, नाही तू शेष आहे, डंस करशील. किती भक्ताचं वेळ आहे. आता मी त्याला समजवतो. आले आणि डोक्यावर हात ठेवला रामाने, आणि मग बदल झाला. आता दर्शन नको, बस जाओ. आता तुम्ही माझ्याकरता प्रकट होऊ नका. म्हणून मनमोहक झाकी दिसली आणि सावधान झाले गदगद कंठानं, प्रभो हा भाव कायम राहू द्या. तेव्हा प्रभूने राहील कायम, पण आता याच्या पुढे कलियुगात मी प्रगट होणार नाही असं सांगितलं देवाने त्याला. आता नाही प्रगट होणार, कारण जसा भाव ठेवशील तसा. पण तरी म्हणे नाही देवा, भक्ताकरता काय जा म्हणे, या अयोध्येमध्ये तुझा जेव्हा भाव पूर्ण होईल तेव्हा तुझ्या समोर एक पक्षी येईल, तू त्याला पाहिलं की तो उडून जाईल. म्हणे त्याचं नाव तर सांगा. पक्षी तर पुष्कळ येतील, देवैकाचं नाव नाही सांगितलं पक्षाचं त्याला. मग जाजूजींनी विचारलं ना, म्हणे नीलकंठ नावाचा पक्षी तो येईल, आणि तू त्याला पाहिलं की तो उडून जाईल. तो उडून गेला म्हणजे समजायचं की मी त्या रूपात आलो आहे. म्हणून दसऱ्याच्या दिवशी सगळे उत्तर प्रदेशचे लोक अरण्यामध्ये जाऊन नीलकंठ नावाच्या पक्षाचं दर्शन करतात. बरं ते काय आहे, तो नीलकंठ पक्षी सगळ्या भागात नसतो. आपल्याकडे जे व्यापारी जातात ते हे दिसते त्यांना, कोण कोकिळ, हा तो काय दिसला तो असं होतं ते. एकाने म्हटलं दिसला, नाही दिसला तर तो कोण आहे, पापी. मग कोण म्हणेल मला दिसला नाही म्हणून. म्हणून त्या पक्षाचं नाव आहे नीलकंठ. त्या दिवसापासून रोज ते शरयू तीरावर जायचे आणि रोज त्यांना नीलकंठाचं दर्शन झालं की तो नीलकंठ उडून जायचा. म्हणून अंतरात्मा कळाला. हो, आता काय झालं, अंतरात्मा. अंतरात्मा शब्द कोणाच्या चरित्रात आहे, हा मारुती स्तोत्रात आहे अंतरात्मा. आपला अंतरात्मा जागृत झाला पाहिजे. सीतेनं विचारलं, दाखव रे म्हणे तुझा अंतरात्मा. तर म्हणे काय, सीतेने सुद्धा का विचारलं, मुद्दाम विचारलं. सीता अज्ञान होती का, नाही. आपल्या मुलाचं वैभव जगात वाढावं म्हणून प्रत्यक्षात करून द्या. मग रडायला लागले आईसाहेब. म्हणे काय करू, म्हणे माझ्या पायाचं तीर्थ घे, तुझ्या डोक्याचा शेंदूर घे आणि लाव. काय नाव निघालं तुमच्या युद्धाला, आणि पुष्पदंतानं वर्णन केलंय, कज्जलम सिंधू पात्रे, कज्जलम सिंधू पात्र. म्हणून मारुती रायांना आणखीन एक प्रसंग आहे. आईसाहेबांनी शेंदूर लावला कपाळी. म्हणे आई का लावते, म्हणे आज शेंदूर लावला की तुझ्या वडिलांचं आयुष्य वृद्धिंग होते. बाहेर गेलं सगळा शेंदूर लावून.
म्हणून मला आज एक मुलगा म्हणे ना, दादा माझं काही कामच काही होत नाही. म्हटलं मग तू त्या दक्षिण मारुतीकडे जाय, त्याला काहीतरी कबूल कर मारुतीला, हे माझं काम होऊ दे. कारण त्यांच्याशिवाय कोण आहे जगात आज? आपलं सगळं दुःख ऐकायला फक्त रामरायांनी हनुमंतरायाला ठेवलेलं आहे. तर हा मारुती म्हटलं काही तुला पावना नाही, हा फक्त रामाकडे नेणारा आहे. काम करणारा मारुती तिकडे आहे, ज्याने शेंदूर लावल्याला त्याला पाय. तू त्याला कबूल कर काहीतरी की माझं काम होऊ द्या, मी तुम्हाला हे देईल. या मारुतीला कबूल करायची गरज नाही. तो कोणाकडेच पाहत नाही, तो फक्त रामाकडे पाहतो. जो रामाकडे पाहिल त्याच्याकडे तो पाहतो. म्हणून ते म्हणतात अशा प्रकारे त्यांना ते दर्शन झालं. आणि विजयादशमीपासून त्यांना तो पक्षी दिसला, म्हणून त्या दिवसापासून त्यांच्या मंदिरामध्ये विजयादशमीचा उत्सव सुरू झाला. या नीलकंठ पक्षाच्या दर्शनानं प्रतिवर्षी तिथे मोठा उत्सव होतो आणि जयपूरपर्यंत हा उत्सव होतो. 32 मैलापासून लोक तिथे येतात. जाजूजींनी सुद्धा दसऱ्याच्या दिवशी साकेत धाम स्वीकारलं, म्हणजे तिकडे पक्षी उडाला, दर्शन झालं आणि देह ठेवला. नीलकंठ शंकराच्या रूपाचं पक्षी आहे, त्याचं कलरच तसा असतो. म्हणून विजयादशमीपासून उत्सव सुरू झाले आणि त्यांनी देह ठेवला. म्हणून श्री सखाजी संत आणि रूपाजी संत त्यांचा उत्सव आज तागायतपर्यंत करीत आहे. पुढे छोटेसे संत आहे, 2 मिनिटात कथा होईल. निंबार्काचार्य संप्रदायाचे हरिव्यासदेवजी हे प्रमुख शिष्य, यांचं नाव पडण्याचं कारण आहे. एकदा एका राजानं चढाई केली आणि शत्रूनेही चढाई केली, पण हे ज्या राजाच्या बाजूने होते त्या राजाचा जय झाला. पण यांनी राजाला असं सांगितलं की राजा, तुम्ही दोन्ही राजे लढताय तर एकच राजा मारून टाका आणि राज्य मिळून घे, अनेक सैन्य मारू नको. तर म्हणाले तुमच्या आशीर्वादानं पहिल्याच वेळात जर राजा लढण्यात मरून गेला तर मी युद्ध करणार नाही. तर तेवढ्या वेळात राजा मेला तिकडचा आणि यांनी युद्ध बंद करायला लावलं आणि सगळं सैन्य याच्या युद्धामध्ये मिळवून राज्य मोठं करून दिलं आणि तिथून निघून गेले. म्हणजे संहार थांबवला. काय थांबवला? कारण तुमचं दोघांचं वैर आहे ना, दोघांपैकी एकमेकाला कोणीतरी मारून टाका आणि मग संपून टाका, आणि तो संहार थांबवला आणि छोटं राज्य मोठं करून टाकलं. समाजामधला मतभेद मोडून टाकला. म्हणून त्यांना बाहुबलजी असं संत म्हणत होते. कारण त्यांनी आपल्या बाहूचा वेगळा उपयोग न करता राजांच्या बाहूचा उपयोग करून अनेक लोकांचा जीव वाचवला. म्हणून सगळ्या संतांनी, राजाने सुद्धा बाहुबल असं त्यांचं नाव झाल्यावर त्यांना क्षमा मागितली. आपलं राज्य मुलावर सोपवलं आणि त्यांच्याबरोबर राजा निघून गेला. कारण तुम्ही मला एकच आता ती सुद्धा हत्या झाली, त्यामुळे मुलाला गादीवर बसून दिलं आणि राजा निवृत्त झाले. असे बाहुबल नावाचे संत, यांच्यावर अनेक लोकांची श्रद्धा होती आणि अनेक लोकांनी साकेत धामाला यांच्या म्हणण्याप्रमाणे वागून प्रवेश केला. साकेत धाम म्हणजे वैकुंठ. कृष्णार्पणमस्तु. उद्या कपूरजी आणि घाट माटजी. सत्यगुरुराये कृपा मज केली, परिणाई घडली मस्तकी तो जाणा ठे